ह्या भिकारड्यांसाठी मी जेवण करायचं आता? अरे माझ्या चपलीपाशी बसायची तरी लायकी आहे का त्यांची? आणि मी राबू त्यांच्यासाठी? आयुष्यात जमायचं नाही मला. ते कृष्णेचं थोबाड जरी बघितलं ना तरी तळपायाची आग मस्तकाला जाते बघ माझ्या. मम्मी, हा विचार तो कृष्णाचा आणि रायाचं लग्न लावायच्या आधी करायला पाहिजे होता. तुला दुसरी कोणी सापडली नाही का पोरगी? बोल आता, तू बी मलाच बोलन मलाच दोष दी. अरे मला वाटलं होतं त्या खुर्चींचं भाकीत खरं ठरल आणि ऐकताच हे कृष्णेचं काटा निघल. पर कशाचं काय, तिचा आता काटा बनून रुतायला लागल्या. अरे तिच्यामुळं भाऊसाहेबांनी आज त्या दीड दमडीच्या कृष्णेच्या मामा मामींसाठी मला स्वयंपाक करायला सांगितला. मला. मम्मी हे बघ, तू जरा शांत हो. आता त्यांनी सांगितले म्हणून तू काय लगेच करायला जाणार आहेस का? होय म्हणायचं आणि काही गोष्टी सोडून द्यायच्या तसंच. नाहीतर घे की त्या कृष्णाकडून करून संपला विषय. आणि मम्मी एक गोष्ट ध्यानात ठेव, खेळात एक डाव आपल्या विरुद्ध पडला म्हणून काय झालं, आपण काय लगेच हरत नसतोय. तसं बी गुलीला हरायला आवडत नाही. आता तू बघच मी त्यांची कशी चिरावत्या. गुली त्या अंतरा, माझं तुझ्याशिवाय कोण बी नाही बघितलं. तू का ग ह्या घरची सून बनून आली नाहीस? अगं ही दिस तरी बघायला लागलं नसतं मला. तुझ्यामुळेच झाली नाही मी त्या घरची सून. तुझीच इच्छा होती ना त्या कृष्णाचं लग्न लावायची, त्यामुळे तू तर आता मला बोलूच नकोस. अगं अशी काय करतेस? मी समज केलं ती तुझ्यासाठीच केलं की. आणि आता तू बी मलाच बोल. मला लेक नाही म्हणून मी तुला माझी लेक मानत्या. आणि आता तू बी अशी वागतेस बी माझ्याशी. मी तर हिता आश्रितासारखी आहे. माझा तर रोज अपमान होतोयच ग. पण आता माझ्या बरोबर माझ्या एकुलती एक दादाचा बी अपमान व्हायला लागलाय. नाही सहन होईत ग आता, नाही होत. डॅडचा काय अपमान झाला? अगं आता कसं सांगू तुला, भाऊसाहेब नको एवढं बोललं दादाला. आता माझा भाऊ नसेल त्यांच्या एवढा पैशावाला म्हणून काय एवढं बोलते ती. गुली आत्या, मला नीट डिटेल मध्ये सांग एक्झॅक्टली काय झालंय. सांगते बया, पर मनाव दगड ठेवून ऐक. ठीक आहे, थांब आता बघच मी काय करते ते. आशय दर हा ना इकडं लय या लावला तो. सगळं सामान घेऊन आलोय. ह्या वेळेस जास्त चाललंय बरं का व्हायच. अगं जावाई येणार आहे तर जावायला कमी नाही पडलं पाहिजे काय. लग्नानंतर पहिली दिवाळी ना त्यांची. तोपातलं लाडू बनव चांगलं. वय हे घ्या. अगं एवढ्या मोठ्या घरचा आपला जावाय म्हटल्यावर त्यांना मानपण पण मोठा झाला पाहिजे ना. पण काय व लय पैसे गेले असतील मग एवढ्या सामानाला. अगं आशा, आपल्या कृष्णाच्या आनंदा पुढे पैशाचं काय घेऊन बसतीस? लग्नात आपल्याला काहीच करायचं जमलं नाही ग. आता करू की. धाकल्या मालकांसारखा जावाय मिळाय नशीब लागतं. मग त्यांच्यासाठी जेवढं करता येईल ना तेवढं करायचं. अजिबात खर्चाला मागं पुढे बघायचं नाही. वय हा ना. भाऊसाहेब, रंजना वहिनी, अहो या की या या. या आतमध्ये बसा की. अहो उभे का तुम्ही? बसा ना. बसते. सोपान, आशा, ही धरा, आमचा मान स्वीकारा. अहो हे सगळं कशासाठी? रीत आहे ती. व्याही झालाय आमचे. तुमचा मान नको ठेवायला? सोपान घे. यायच्या आधी कळवायचं तरी. आम्ही बी पोशाख आणून ठेवला असता. कशाला? त्याची काही गरज नाही. असं कसं? आता तुम्ही एवढा आमचा मान ठेवते म्हणल्यावर आम्हाला मान ठेवाय ना गवे तुमचा. अहो तुमच्या लेकीने आमच्या मानासाठी इज्जतीसाठी जे काय केलं ना त्याच्यापुढे समजे मानपान फेक आहे बघा. सोन्यासारखी लेक दिली तुम्ही आम्हाला. आणखीन काय पाहिजे? भाऊसाहेब माफ करा, लहान तोंडी मोठा घास घेते. पण सारखं सारखं राहून राहून भ्या वाटतंय बघा.
नाही म्हणजे राया कृष्णाचा स्वीकार करेल ना? कारण ज्या परिस्थितीमध्ये लग्न झालंय त्याच्यामुळे काळजी वाटते बघा. रायानं मनापासून स्वीकारलंय ना कृष्णेला? आता स्वीकारलंय का नाही हे ठामपणे नाही सांगता येणार बरं का. पण तुम्ही काळजी करू नका, वाईच वेळ जाऊ द्या. दोघे एकमेकांना आनंदानं स्वीकारतील आणि नवरा बायको म्हणून सुखानं संसार करतील हा शब्द देतो आम्ही तुम्हाला. आता मग तुमचा शब्द कोण मोडणार तवा? तुम्ही आमची कायमचीच काळजी मिटवून टाकली. झालं ना तू समाधान? मग बघते काय पाहुणे आले तिच्या पाण्याचं काहीतरी बघ की. होय. नाही नको, घरी जाऊन दिवाळीची तयारी करायची. तुम्ही दोघं पण फराळाला घरी या, निमंत्रण द्यायला आलोय. येतो आम्ही. या दोघं जण घरी. हा चल. हळू, दरवाजा आहे तो, जोरानं ओढाल तो तुटल तो. तुम्हाला इथं दरवाजाची पडली आहे, मला इथं संसार तुटायची भीती वाटायला लागली आहे. शब्द देण्याआधी जरा विचार तरी करायचा. नाही स्वीकारली रायाने कृष्णाला तर काय करायचं आपण? असं कसं स्वीकारणार नाही, त्याला स्वीकारावंच लागल. हा अहो, असं जबरदस्ती करून कसं स्वीकारल तो? त्याच्या ध्यानीमणी सुद्धा नव्हतं की त्याचं असं कृष्णाशी लग्न होईल आणि अशी मनं जुळवावी लागतील. ज्या परिस्थितीत त्याचं लग्न झालंय त्यातनं त्याला सावरू तरी देत आधी. आणखी किती वेळ लागणार आहे सावरायला? आणि अशी काय कमी हो कृष्णामध्ये की त्याचं मन जुळणार नाही? शिकलेली आहे, संस्कारी आहे, समजूतदार आहे. एखादी चूक मुद्दाम काढायची म्हणली ना तर शोधून सापडणार नाही. अशी लाखात एक मुलगी मिळाली आहे त्याला बायको म्हणून, त्यानं खुश व्हायला पाहिजे. आणि तुम्ही म्हणता की त्याने स्वीकारलं नाही तर? सगळं बरोबर आहे तुमचं, पण त्याला अंतर आवडते. आवड बदलायला लावा. कृष्णाशी त्याचं लग्न झालेलं आहे. कोणत्याही परिस्थितीत रायाला कृष्णाला स्वीकारावाच लागेल. सुनील चालू. आजीने खाली बोलवलंय. कुठे बाहेर निघालाय का? तुला काय करायचंय का? उगाच खरी बायको असलं का तू वागू नको. नाही तर अरे तू कारखान्यावर गेलायस हे भाऊसाहेबांना कळालं की ते तुझ्यावर रागवणार, आणि मग ते तुझ्यावर रागवले की ते विनाकारण माझ्यावर राग काढणार, म्हणून विचारलं र. असं पण या घरात विनाकारण बऱ्याच गोष्टी घडल्यात. तर अजून काय घडलं तर काय फरक पडतोय? आणि तुला किती वेळा सांगू ग, आपल्या दोघात नवरा बायकोचं कुठलंच नातं नाही. तरी बी सकाळी माझी खरी बायको असल्यासारखी काय लाजत होतीस ग? अरे राया, तूच मला सांगितलं होतंस ना की घरातल्यांसमोर नवरा बायको सारखं राहायचं, आणि त्यांच्या समोर जे काही घडत गेलं त्यामुळे नवी नवरी लाजणार नाही तर काय करणार? तूच सांग. अरे बोल की आता. मला नाही बोलायचं, मला कारखान्यावर काम आहेत. अरे राया ऐक माझं, नको जाऊस कारखान्यावर, भाऊसाहेबांना लई राग येईल. ते भाऊसाहेबांना मी बघून घेतो, तू तुझी कामं कर. काय कुठे आहेस तू? हॅपी दिवाळी. बरं झालं तू अगोदरच रेडी झालास. चला आज आपल्याला दिवाळीच्या शॉपिंगला जायचं. चल चल ना. आज नवरा आणि बायको मिळून एकत्र शॉपिंगला जातात आणि मी लवकरच तुझी बायको होणार आहे. तिच्याकडे काय बघतोयस? चल ना. काय चल ना. राया चल ना. अंतरा, असं बारक्या पोरांसारखं वागणं बंद कर आता. चल म्हणलं की यायला मी काय लहान आहे का? माझ्यावर जबाबदारी आहेत, काम आहे ती मला. आणि असं पण भाऊसाहेबांना आवडणार नाही मी तुझ्यावर बाहेर गेलेलं, आणि भाऊसाहेबांना वाईट वाटेल असं मी काही एक करणार नाही. आणि मला वाईट वाटेल तर चालेल तुला? मी सगळं सोडून आले तुझ्यासाठी इथे, पण तुला त्याची जराही कदर नाही. खड्ड्यात जातो. मी तिला नकार दिला याचा अर्थ तुला स्वीकारलंय असं घेऊ नकोस. किती बी काय बी झालं तरी या खुलीच्या बाहेर आपण फक्त नवरा बायको आहे, या खुलीच्या आत नाही.
इथं मी तुला बायको म्हणून कधीच स्वीकारणार नाही, हे तू कायम ध्यानात ठेव. या गुरुजी या. वहिनी गुरुजी आले, चहा ना. बसा बसा गुरुजी बसा. चहा नको, चहा मी घेतला आता. चहा कॅन्सल, गुरुजींना चहा सोडून दिला. अहो चहा नको म्हटलं, मला कॉफी चालेल. काय गुरुजी, कवा चहा नको म्हणताय, कवा कॉफी आणा म्हणताय. इथं काय हॉटेल आहे काय? गुरुजी कॉफी घेत्यात, कॉफी येऊ द्या. बरं गुरुजी, ती सामानाची यादी चेक करून घ्या. परत माझ्या डोक्याला ताप नको, ही राहिलं ती राहिलं असं व्हायला नको. तसं सुनील हुशार आहे, सुनील आहे तर नादच नाही. मी सगळं आणले. गुरुजी हे घ्या कॉफी. समितल्या वाती कुठे आहेत? हे काय फुयत्या वळत आहे. आणि विड्याची पानं? सुनील वहिनी, इड्याची पानं नेहमीप्रमाणे विसरली. आता जातून पळत जाऊन घेऊन येतो. आणि आता सांगा काय नको काय पाहिजे ती. परत माझ्या डोक्याला ताप नको. काय गुरुजी, आता सांगून ठेवा. राया, काय काय? अरे आवर लवकर, आज तुला आणि कृष्णाला लक्ष्मी पूजा करायची. हे सगळं गरजेचं आहे का? वय गरजेचंच आहे. नव्या नवरा नवरीच्या हातनच पूजा झाली पाहिजे. तुला काय अडचण नाही होय र? जा आवर लवकर. आणि कृष्णा, तू पण आज चांगली नऊवार नेस बर का. आता कसं सांगू यांना, मला नऊवारी साडी नेसता येत नाही ती. अरे जा ना, आवर की. आहे 2 मिनिटं इकडे. का रे? काय रे? आहे हे बघ, मी तुला आधीच सांगतोय, हे असल्या पूजेला मी काय. नमस्कार गुरुजी. शुभ लाभ शुभ लाभ. झाली लक्ष्मीपूजनाची तयारी? हो तयारी चालू आहे. बोल की, पूजेला काय? काय नाही. आता सासूबाईंनी नऊवारी नेसायला लावली म्हणल्यावर नेसायला तर पाहिजेच. कशी नेसू? कृष्णे, हे ग काय? अहो फुय्याजी, आता तुम्हाला कसं सांगू, मला नऊवारीच नेसता येत नाही. अगं मला सांगायचं, मी आले असते मदत करायला तुला. थांब, तुला शिकवत. अव कसली मऊ साडी आहे, लई महाग असेल ना. कसं असतंय ना, काल पतूर मदत म्हणून मी कामाला जात होते इदा त्यांच्या घरी, पण आज मानानं जाणार आहे. आता विहीनबाई आहेत त्या माझ्या. भाऊसाहेब माझं व्याही बघ ना, आपल्याला किती मान मिळालाय आणि त्याच्यात तू अशी वागते. मी काय केलं आता? अगं आपण कृष्णाच्या सासरी निघालूया, अजून तुझी तयारी पण नाही होय. आता अजून कसं तयार व्हायचं तवा?
बरी दिसत नाही बे मी. काहीतरी कमी आहे बघ. आता काय कमी आहे? कृष्णा असते तर तिला तरी विचारलं असतं. मुंजा बी आला नाही आज. कमी आहे. आत्ता झाली बघ तयार. एक नंबर दिसते बघ. असं वाटतंय अजून एकदा तुझ्यावर लगीन करावं. तुमचं आपलं काहीतरीच असत्या. एक तर मला एवढी काळजी वाटत होती, आपण पहिल्यांदा लेकीच्या सासरी चाललोय आणि तुम्हाला कुणाची चेष्टा मस्करी करायला काही कळतच नाही बघा. अगं बायकोची मस्करी नाही करायची तर कुणाची करायची? त्यात आपली कृष्णा लगीन करून गेली सासरी. आता आपल्याला एकमेकाशिवाय कोण आहे दुसरं? मुंजा आहे की. अगं दिवाळीत मुंजाला कापड घ्यायची म्हणत होते मी. अगं मग घे की, मी कुठं नाही म्हणलोय तेव्हा. हा पण तो 2-4 दिवस इकडे आलाच नाही. त्याच्या घरच्यांनी त्याला कुठं पाठवलंय काय माहित. कृष्णा नाही, मुंजा नाही, मला करमना झालंय बघा. मी बी काय बोलत बसल्या. आपल्याला उशीर होतोय तिच्या घरी जायला. वाट बघत असेल कृष्णा. चल. ठीक आहे, पैसे कशाला? अहो, असं काय करताय? आता पहिल्यांदा आपण लेकीच्या सासरी जाणार म्हणल्यावर त्यासनी काहीतरी ज्ञान हवंय. मग अशा एवढ्या पैशांनी काय होणार आहे? त्याच्यासाठी तुला अजून पैसे घालावे लागतील त्याच्यात. पण माझ्याकडे आता एवढंच पैसा आहे ती. देवा, मी कवाच आजपर्यंत तुझ्याकडे काय मागितलं नाही रे. माझ्या कृष्णासाठी पण मी आजपर्यंत काहीच करू शकलो नाही. आता ते करू दे. आम्हाला लवकर या गरिबीतनं बाहेर काढ, म्हणजे आम्हाला कृष्णेचा, तिच्या सासरच्यांचा मान राखता येईल. आमच्यामुळे कृष्णेला तिच्या सासरी मान खाली घालायला लावू नको एवढीच इच्छा आहे बघ. काही पाहिजे का? ते कापड पाहिजे होती माझी. हा. गजरा का पडला? ए पाडला नाही, त्याचा ते पडलाय. उचललाय तीच बघ. इधर. उचलल्याबद्दल थँक्यू. हा सर. नाही म्हणजे तुमचे हे उपकार मी आयुष्यभर फेडू शकणार नाही. झालं तुझं? जा बाहेर, मला कापड बदलायचे. हा लवकर तयार हो, नाहीतर मला चोरडा बसल. आणि ते कपडे काढलेत ते घालून ये. ए माझं मी बघून गेल मी कुठले कपडे घालायचे आणि कुठले नाही ते. तू नाही मला सांगायचं. आणि काय ग, सकाळी माझ्या केसांबद्दल बोलायची काय गरज होती? अरे ते मी मस्करीत बोलले. नाही करायची मस्करी. मी तुला आधी बी सांगितलंय, उगाच माझी बायको बनायचा प्रयत्न करू नको. एक गोष्ट लक्षात ठेव, माझं तुझ्याशी नाईलाजानं लग्न झालंय. तुझ्यासोबत राहणं हा सुद्धा एक माझा नाईलाजच आहे म्हणून राहतोय. तुला मी कधीच माझी बायको मानणार नाही. मी बायकोच्या नात्यानं नाही तर मैत्रीच्या नात्यानं सांगत होते तुला. पण तेच जर तुला कळत नसेल तर तू पाहिजे ते केलंस तरी चालेल. केस वाढव, दाढी वाढव, मी काय बी बोलणार नाही तुला. पण भाऊसाहेब जेव्हा तुला केसांवरनं काही बोलतील तेव्हा वाईट वाटून घेऊ नकोस बरं का. भाऊसाहेब ओरडल्यावर काय करायचंय ते माझं मी बघून घेतो. ते तू मला नको सांगू. आणि हो, भाऊसाहेबांची जागा घ्यायचा अजिबात प्रयत्न करायचा नाही. शेवटचं सांगतोय तुला. परत म्हणून नको सांगितलं नाही. चल जा.